तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पार्ल बॉक्स या चॅनल वरती. आज आपण आलेलो आहे घोडे उड्डाणला. आपण आंघोळ करण्यासाठी आलेलो होतो. आंघोळ झालेली आहे आणि आता मी तुम्हाला घोडे उड्डाणचं मंदिर सुद्धा दाखवणार आहे. थोडासा अवतार काही शहाणा नाही, पण समजून घ्या. आत्ताच आंघोळ केली, अजून पालावर नाही गेलेलो. तर चला मी तुम्हाला, हे आहे घोडे उड्डाण मंदिर. याच्या पलीकडे बाजूनेच नीरा नदी वाहती. मंदिराचा परिसर एकदम शांत, खूप मोठा आहे. इथून मेन दरवाजा आहे, पण इथं आता साफ करतात, धुवत आहेत. पण इकडून बघू जाता येते का. हे दिसते ते आहे नीरा नदी. तिचं पाणी आता थोडस कमी झालंय. आणि हे जे तुम्हाला दिसतंय, इथं आपल्या नाथ महाराजांच्या घोड्यांची पावलं आहेत. तिथं तो नाचला होता, तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. जाण्यासाठी असं आहे, पाणी खूप असलं की पलीकडे जाता येत नाही. आता पाणी कमी आहे, त्यामुळं आपल्याला जाता येते. रस्ता केलाय. ही सगळी देवांच्या घोड्याची पावलं आहेत. नदीला पाणी खूप असलं की हे आपल्याला काहीच पाहायला भेटत नाही. हे सगळं पाण्याखाली असतं. दर्शन वगैरे घेतलं आणि मी विसरूनच गेलो की आपला ब्लॉग सुद्धा चालू आहे. तर डायरेक्ट मंदिरामध्ये गेल्यावर छबिनाच चालू झाला. कोडीतमधल्या लहान मुलांना वीर यात्रा म्हणजे एक वेगळाच छंद आहे. हा एक वेगळाच आनंद आहे. वीर यात्रा नाव जरी घेतलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरती जे आनंद भेटतो ना, तो शब्दच सांगता येत नाही. वीर यात्रेची वाट हे वर्षभर सगळी बघत असतात. तर आता छबिना संपलाय आणि आता आपण आलोय वीर डॅम वर, म्हणजे वीर धरणावर. म्हणजे इतकं सुंदर आहे हे. थांबा, तुम्हाला मी दाखवतो. तोंडात पाय धुण्यासाठी आपण नाही इकडे आलोय. इस जगह आपको वैसा ही देखने को मिलेगा. जाईल तिथं येडेच आहे, चालूच असते ते. या कमी दगड आणते ते. काय करतोय?
कला गुनू त्याच्या एक येडे आमच्या गावातले युवा नेतृत्व क्रिकेटर करण भडदे आयकॉन यांची तुम्ही खेळी जर कधी बघितली तर अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारे खेळ हे खेळतात. ऐकी बुवा असल्यावर कोण लागतं तेव्हा पोझिशन घ्या लागली दगडाची याच लागली दगडाची. परत एकदा नमस्कार मित्रांनो. पुन्हा अजून ब्लॉगची एंडिंग केलेली नाही. आत्ता पुण्यात डायरेक्ट वीरमधून पुण्यात. आणि आत्ता आपण आज आहे चतुर्थी, त्यानिमित्त आपण जाणार आहे आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई. तर चला. 1-2 वर्ष झालं आपण म्हणजे 1 तरी वर्ष झालं की आपण चतुर्थी बुडवत नाही एक सुद्धा. त्यामुळे आता वीरला होतो, पण वीरवरून चतुर्थीसाठी खास पुण्याला आलोय. आता दर्शन घेऊ आपण. आता दरवेळेस मी 5 वाजता येतो, आत्ता वाजलेत 6. गर्दी तर खूप असणार आहे मला तरी असं वाटतंय. चला बघू. आज आपल्या नशिबाने गर्दी कमी आहे. फर्स्ट टाइम असं झाले, नाही तर 5:30च्या नंतर खूप गर्दी होती. चला आता पटकन दर्शन घेऊ. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.